तर हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं आहे निशा अँड मम्मी रेसिपी. तर तुम्हाला वाटत असेल आज माझा असा अवतार आणि शिवाय तुम्हाला मी दाखवते. मी काढलेलं आहे मम्मीचं घर आवरायला. खूप दिवसात चाललं होतं म्हणजे आम्ही डिसेंबरमध्ये आवरलो होतं. मला आठवतं आहे सगळं क्लीन वगैरे घर करावं लागतं मला. तर हे बघा इकडे कपडा टाकलेला आहे म्हणजे टॉप टाकून घेतला. तर हे सगळं क्लीन करतो आहे आम्ही घर. इकडे मी दरवर्षी ना मावशी किंवा त्या मावशी येतात दोघीजणी, तर त्यांच्याकडून साफसफाई करून घेते कारण की माझ्याकडून एकटीकडून एवढं होत नाही. मी आत्ता दुकानातून जाऊन आली. सगळं घर आवरायला काढलेलं आहे मम्मीचं. तर हे बघा खूप आम्ही सगळ्यात पहिले आम्ही जिना घेतला आवरायला. तर हे बघा इथे एकदम छान असा व्यवस्थित मावशींनी छान असा जिना आवरून घेतलेला आहे. ह्या साईडला झालं आहे आवरून. तर इथे ना मी कपडा टाकून ठेवला म्हणजे टीव्हीवर काही धूळ वगैरे किंवा काही स्क्रॅच किंवा काही आपण पटकन असं झाडू वगैरे मारतो ना. आणि ह्या साईडला आहे ना, तर बघा इकडे सगळं हे इकडचं सगळं झालं आहे आवरून ह्या साईडचं. आणि इकडे पण छान असं क्लीन करून झालेलं आहे. हे बघा ह्या साईडला मी दाखवते तुम्हाला. इकडे पण झालं आहे व्यवस्थित आवरून, पेपर वगैरे लावून झाले, सेट झाले. तर मी सांगेल तुम्हाला मी एवढं तयारी का करते, एवढं का आवरते, तुम्हाला पुढे दिसेलच. मावशी दरवर्षी आमच्याकडे येत असतात ह्या दोघीजणी. छान साफसफाई खूप मदत करतात त्या. तर तुम्हाला मी किचनचा आता हुलिया दाखवते. एकदम डेंजर. हे बघा काय किचनची अवस्था आहे. तर किचन पण आवरायला काढले. म्हटलं पहिले आपण हॉल करू कारण की ताई आवरत होती. इकडे ताई स्वयंपाक करत होती माधुरताई, तिकडे छायाताई आवरत होती. तर आता मी सगळे रात्रीच डबे काढून गेली म्हणजे मी त्यांच्याबरोबर मी पण काम करते. मी पण उभी आणि मम्मी गेली आहे वरती झोपायला. तर हे बघा मम्मी आता वरती मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते. आणि जसं तसं आवरेल आमचं तसं तुम्हाला आज दाखवते. आज माझी इच्छा झाली का आज आम्ही घर कसं आवरतो मम्मीचं ते दाखवायचं होतं मला. म्हटलं चला आपण आज दाखवून देऊ. आणि घर आम्ही नंतर इतकं आत्ता असं दिसतंय, नंतर थोड्या वेळाने किंवा मग 3-4 तासाने खूप छान असं दिसेल घर. तर मग मला मनाला बरं वाटेल कारण की मला घाण आवडत नाही. तर मला ते होतच नाही. म्हणजे मी ना खूप दिवसाचं माझ्या मनात चाललं होतं घर पहिले आवरायचं आहे मम्मीचं, कारण की मलाच आवरावं लागतं. भले मी मदतीला घेते पण मला सगळं लक्ष देऊन सगळं करावं लागतं. आता त्यांच्याबरोबर मी पण काम करते. तर ह्या साईडला वस्तू लावून देणं, पटकन हे काढून देणं. तर मी खालचे ड्रॉप काढले आवरायला. तर हे बघा तुम्ही बघू शकतात. हे व्यवस्थित पेपर लावून. जर तुमच्याकडे काही आयडिया असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता का याच्यात मी अजून पेपराच्या ऐवजी काय ठेवू शकते, तर प्लीज मला सांगा. मी तर पहिल्यापासून पेपर्स ठेवते. तर आता ह्याने सगळ्या घड्या घालून ठेवल्या इकडे मावशीकडे. तिथे सगळं मावशी ठेवायला याच्यात पडते. ब्लँकेट ठेवा. हे घ्या 4 ठेवा. हां याची जोडी. ह्या तुम्हाला सांगते ह्या ब्लँकेट ज्या आम्ही घेतलेल्या आहे बेडशीट, तर ह्या इतक्या जुन्या आहे म्हणजे बऱ्याच वर्ष झाले. खूप छान निघाल्या. आम्ही वर्धमानमधूनच घेतो असतो. व्यवस्थित घ्या मावशी ते एकसारखी लावा ना. काय झालं ना जाऊ तू खराब करून घ्या ना म्हणून आधी हे बघा झाडूनी करावं लागतं. ते मावशीने ते फक्त डायरेक्ट पुसून घेतलं. आता बघा छान अशा खिडक्या पुसून झालेल्या आहे. तर तुम्हाला बाहेर दिसत असतील तिथे रेनकोट लावलेले आहे. तर आज कुठंतरी फायनली पाऊस थांबलेला आहे. आणि बघा इतकं छान असं ऊन दिसतंय, प्रकाश दिसतोय जरा उन्हाचा, इतकं बरं वाटतंय. तर इकडे माझी ही आहे बेडशीट. ही ग्रे कलरची टाकली कारण की मग म्हटलं चला आज ग्रे कलरची टाकू, छान व्यवस्थित दिसेल. तर ना तुम्हाला एक आयडिया दाखवते. तर ना ही बरेच जण आहे ना आमच्या घरी येतात ना, तर बरेच जण म्हणतात ही उलथणी का ठेवली तू. तर ही उलथणी ना मी हे खोचायला वगैरे अशी ठेवलेली. तर याच्याने इतकं प्रॉपर खोचायचं. ही 20 वर्षापासून मी वापरते आहे. ही मम्मीच्या लग्नाची आहे. तर विचार करू शकता तुम्ही. अजून बघा किती छान आहे. फक्त इथे थोडी चेपली आहे बघा. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे मी पूर्ण फोल्ड केलं का इथून मी तिला अशी त्यांनी एकदम प्रॉपर दबल्या जातं. हे बघा तर एकदम व्यवस्थित. तर मावशी त्या तिकडे दरवाजाकडे गेल्या आता जाळा काढायला. एक मावशी तिकडे करते जिन्याकडे साफसफाई. मी इकडे म्हटले उशीच्या खोळा लावल्या.
तर मी असंच करते. म्हणजे ही माझी पद्धत अशी आहे, तुमची वेगळी असेल तर तीही मला सांगा. तर ते एकदम प्रॉपर एकदम लागले गेली बघा, एकदम प्रॉपर. हे असं घर घ्यावं लागतं तुम्हाला. म्हणजे बऱ्याच जणांना वाटत असेल का घरात काही काम नसतं. मी आज घरी पण नाही पॅक केले, मी माझ्या घरी पण नाही गेलेली नाही अजून. म्हणजे सकाळची मी दुकानात 5ची इथे थोडंसं आवरून गेली, परत दुकानात गेली. दुकानातून आज गर्दी पण होती दुकानात, जरा बुधवारी ना गर्दी असते दुकानात. 10:30ला हे आले, मग मी इकडे आली, मावशी त्यांना घेऊन आली. तेव्हाची मी अजून पण उभी, फक्त चहा पिलेला आहे, अजून जेवण पण नाही केलेलं आहे. तर आता मावशीच्या पोळा काढलेला आहे, आता लावून घेते. तर खूप जण असं वाटतं का मी काय करत नसेल किंवा काय, बाई आहे कामाला, स्वयंपाकाला बाई आहे. पण तुम्हाला सांगते बरंचसं बारीक सारीक काम, म्हणजे पूर्ण वरचं काम मला बघावं लागतं. मी डस्टिंगला बाई बघते, पण बाई भेटत नाही आहे. म्हणजे कोणी मावशी वगैरे असेल, पण मग ठीक आहे, मावशी म्हणे आता मी येत जाईल भले 15 दिवसांनी वगैरे. तर मला तेवढा आधार झाला, मावशी बोलल्या ते खूप छान होऊन जाईल. ते आल्या ना, मी हे पॅक का बरं केलं, कारण की ना धूळ उडते ना, तर ते मला नाही आवडत, केसावर धूळ आणि ते चेहऱ्यावर, मग पॅक करून ठेवलं आहे. तर आता इकडची ह्या साईड, आता इकडची गादी इकडे घेते. तर बघा छान मी आता कवर लावून घेतलेले आहे गादीचे बघा, एकदम प्रॉपर, एकदम मस्त वाटते. इकडे पण छान वाटते. आता हा कपडे काढते. मम्मीचा टॉप लावला इथे, मला ना स्टूलच दिसत नव्हता. दिलं इथे लावून हे. आता हे पण घसलं, तर तुम्ही बघा हे मावशीने घसलं ना आम्ही, हे बघा किती छान स्वच्छ निघालं, एकदम मस्त दिसते आता चकाचक. चला आता मी ना किचनचं आम्हाला आवरायचं आहे. आता किचन बाकी अजून, तर हुशीचा तिकडे खोळा लावून झालेला आहे. आता मी झाडू मारते. तर तुम्ही पण आधी किचन घेता का आधी हॉल घेतात? आम्ही किचनच घेतो, पण आहे ना आधी ताईन त्या काम करत होत्या, आपली माधुरी ताईंचा स्वयंपाक चालू होता, म्हटलं चला आधी हॉलच घेऊ. तर हे बघा कचरा इतका निघतो, दरवेळेस आवरला काढलं का निघतच राहतो. एकटी म्हणायला घरात एकटीच आहे मम्मी. ही जी फरशी आहे ना ती आम्ही पूर्ण घसून घेऊ आणि मग व्यवस्थित पुसून घेऊ, कारण की नाही बघा की डाग पडले फरशीला. मम्मी तर चाललं आहे गालीच्या टाकायचं, म्हटलं नको काही टाकू नको गालीच्या, त्याला परत स्पॉट किंवा असे होल पडतात, मग ते खूप घाण वाटतं नाही का. आता पूर्ण घसून घेऊ. एवढंच आहे, अर्धं फर्निचरच आहे. मला इतकं व्यवस्थित वाटतं आहे ना आता पुसल्यामुळे, इतकं बरं दिसते डोळ्यांना, पूर्ण घरच छान वाटते मला आता. ते ना मी अशी चटेगावं ठेवली, त्या मावशींना आहे ना आपले जो कुत्रा आहे आपल्या घरात नकली शोचा ठेवलेला, त्यांना घाबरत आहे म्हणून असं ठेवून दिले मी चटई. बिचाऱ्या मावशी त्या दोघी घसत आहे. आता मी तिकडे जाते, तर तुम्हाला मी दाखवते, त्या दोघी तिकडे करतील, मी वर राहण्यापेक्षा आता मी बसलीच नाही, म्हणजे माझे आता पाय थरथर करायला लागले. तर ना हे बघा थोडे डबे काढले, हे सगळे मी रात्रीच काढून गेली ते. तर ना हे बघा हे जे आहे ना हे झाडं वगैरे आता हे सगळे मी धुवून घेते आणि बाहेर टाकून देते, जरा उन्हामध्ये सुकतील तरी, म्हणजे इकडे मी हे काम करते, दोघी तिकडे त्या काम करते. काय प्लास्टिकचे तर काही खराब होणार नाही. तर तुम्हाला माहिती आहे भूक तर लागणारच पोटाला, मला लागली भूक, आणि हे पण येतील. तर आता मी इकडेच खिचडी मी पण जेव्हा घर आवरायला काढतात तर खिचडीच बनवतात का? म्हणजे आमचं तर पहिल्यापासून आहेच, जेव्हा घर आवरायला काढलं तर खिचडी आमची फिक्स असते. तर मी आज छान अशी इंद्रायणी तांदळाची खिचडी बनवते. मावशी त्या तिकडे आवडत आहे, स्टाईल पुसत आहे. यांचा फोन आला तर यांना म्हटलं मी काय बनवू, त्यांनी तर मला पिठलं आणि भाकर सांगितलं होतं. म्हटलं आता नाही होणार इथे किचनमध्ये, खूप पसार आहे. ठीक आहे म्हणे, कर तुला जे लागेल ते कर. ते मम्मी झोपलेली, मम्मी गेली होती मार्केटला, ऐकत नाही. तर कालच स्प्रिंग काढली, खूप बोललो आहे आम्ही त्याच्यावर मम्मीला, फक्त बसलेली होती म्हणे मी. ठीक आहे, तर तुम्हाला दाखवते मी खिचडी कशी करते इंद्रायणी. अरे बघा एकदम कशी बशी अशी का, म्हणजे झटपट अशी, जास्त थाटमाट नाही. तर इकडे आता तेल टाकलेलं आहे मी, दोघी जणी तिकडे आवडतं मावशी त्या. आज कसलाच पत्ता नाही आहे, खूप इकडचं तिकडं झालं आहे. मोहरी,
इकडे आहे जिरं, समजून घ्या मला, त्याचा हातात फोन आहे माझं, काय पाव काढायचं म्हणजे लय कसरत आहे माझी. तो ठेवला आहे तिकडे. आता लसूण ठेचून टाकलं आणि असे बटाटे कापले. कढीपत्ता आणायला गेली तुम्ही बाहेर. इकडे ना तुम्हाला दिसत असेल, इकडे केलं आहे वाळूच्या वड्या ताईने. ताई शिजवून गेली आहे. आता ताई मस्त बारीक आहे ना काप करून मस्तपैकी छान असे तळे. टाकले बटाटे, टमाटे, शेंगदाणे पण टाकते मी. शेंगदाणे आणि संपले मम्मीचे इथले घरचे. टाकले आहे मसाले, लाल मिरची, एवढेच मिरची, थोडा काळा मसाला, तर तो मी टाकत असते. काळा मसाला छान मस्त झणझणीत होते. थोडं पाणी टाकले, जरा छान तेल सुटतं. इकडे ना लाईट गेलेली मम्मीकडे, प्रॉब्लेम होतो लाईट नाही तर. आता आपण टाकू तांदूळ, कोथिंबीर. तर आता बघा झाले आहे खिचडी टाकून. बघा 2 मिनटात हा आपला एकदम भारी बायकांचा आयटम. म्हणजे 365 दिवस खिचडी जरी करायला लावली आपल्याला तर खूप आवडेल. मला तरी खूप आवडते खिचडी. तर आता मस्त छान असा सुगंध येतोय. आता मी कुकरचं झाकण लावून घेते. कुकरचं झाकण, त्याच्या शिट्ट्या उद्या ओके. चला शिट्ट्या उदेऊ. इकडं मावशींचं काय चालू आहे बघू. तर इकडे झाली आहे खिचडी. तर आम्ही घेतला आहे थोडा ब्रेक जेवणासाठी. मावशी त्या पण जेवते, त्यांना की खूप भूक लागली. तर खिचडी आपली असं मस्त झालेली आहे. असा छान वास येतो. हे दाखवते. हे बघा झाकण उघडलं, एकदम मस्त गरम खिचडी. आला ना तुमच्या पण तोंडाला पाणी. तर ना 1-2 मी जास्त शिटी होऊ देते, कारण की मला ना खालचं जे करपलेलं असतं ना मला खूप आवडतं. तर तुम्हाला पण आवडतं का? इकडे आहे आपलं लोणचं. हा मस्त पापड भाजते. मावशीन त्या पण जेवत आहे. त्यांना ना मी गवारची भाजी होती, चपात्या होत्या. आज ना ताईनी गवारच्या शेंगा केल्या होत्या बघा. तर मावशीने त्यांना दिलं. त्यांनी पण त्यांचा डबा आणलेला आहे, मग त्यांना मी चपातीने ते दिलं. त्या जेवण. तर आता आमचं जेवणं झाले. आम्ही घेतला आहे किचन आवरायला. किचन तुम्हाला सांगते इतका घाण झालेला होता. म्हणून मी खरंच सांगते तुम्हाला, मनावर मी का घेतलं आज घर आवरायचं. किचन खूप घाण झालेला होता, कारण की एवढ्यात खूप धावपळ वगैरे चालू असते, म्हणजे चालूच होती नाही का. आणि आता पाहुणे पण ये जाय मम्मीला बघायला वगैरे येतात ऑपरेशन झाल्यामुळे. तरी बघा त्याच्यावर ना मी चिमणीवर लिक्विड टाकून ठेवलेलं आहे. ते चिमणीचं लिक्विड आहे, ते ऑनलाईन मी मागवलं होतं. मावशीन ते म्हणतं, त्यांना म्हटलं ट्रॉल्या तुम्ही काढा. साई आत्ताच आला कॉलेजमधून. त्याला म्हटलं तू पहिले मशीन आपलं आण, ट्रॉल्या वगैरे सगळं तू आधी साफ करून द्या आम्हाला, म्हणजे आम्ही इथं मोकळं करून देतो तुला. आता तो ट्रॉल्या साफ करणार आहे. बघा साई कसा करतो मी दाखवते तुम्हाला. तिकडं मावशी ते पुसते. घर आपण म्हणतो का घरामध्ये काही काम नसतं, पण जेव्हा आपण घर आवरायला काढतं तेव्हा खूप निघतं. दिसताना दिसत नाही, पण बरंचसं काम निघतं. बारीक सारीक आपण त्या निमित्ताने सगळं बघत असतो. डाळी साळी काही खराब झालेल्या आहे का, किंवा मग काही चिलटं किंवा काही पाकोळ्या वगैरे किंवा काही झालं आहे का, तर ते सगळं बघावं लागतं. तर साईने मागच्या महिन्यातच ट्रॉल्या आवरल्या होत्या खाली. तर अजून पण किचन चालूच आहे आवर. तर इकडे बघा चिमणी पुसतोय आम्ही. आता भांडे चालू आहे धुवायचे. आता एवढे बघा, एक तुम्हाला विशेष वाटत असेल, एक बाई राहते, म्हणजे इथे माझी मम्मी राहते. तर ह्या घरात फक्त एकच व्यक्ती राहते. तर तुम्ही बघू शकता हा संसार बघा. तिकडे मी सगळं तोरण वगैरे धुवून ठेवलं आहे. इकडे पडदे धुवून झाले. तर हे बघा किती भांडे अजून पण चालू. तिकडे भांडे धुवायचे कामं. इकडे हे आलेले जेवण करताय. हो छान मी खिचडी बनवून देते. आता आले ते जेवण करताय. मम्मी वरतीच आहे अजून पण.
साई पण कामाला लागलाय, मी पण काम करते, सगळे काम करता इथे. आपल्या भांडे मी सुकत टाकते. बाहेर आहे ना पाऊस येतो थोडासा भुरभुर, परत मध्ये आणा बाहेर ठेवा. तर आता वाजले आहे 7, अजून पण मी कामच करते. तर तुम्हाला मी दाखवते. मावशी त्या गेल्या 5लाच, कारण की त्यांचा 10 ते 5 मध्ये टाईम असतो. तर इथे छान असं पेपर लावले, खूप छान असं इथे ना क्लीन केलं. मला इतकं बरं वाटतं हे म्हणजे माझ्या मनाला बरं वाटतंय. इथे अशी छान टॅग लावले, पूर्ण फ्रीज साफ केलं. तर तुम्ही खरंच सांगा हे मी कसं साफ केलं. आणि साईड ट्रॉल्या साफ केल्या, छान मस्त व्यवस्थित सगळे भांडे लावलेले. एकदम हाताने भांडे लावले, सगळं व्यवस्थित केलं. आणि आता इतकं बरं वाटतंय, चम्मच वगैरे. तर हे मम्मी स्टीलचे कप आणले ते पण असे इथे ठेवले. याचा काही वापर जास्त होत नाही, फक्त पाहुण्याला होतात. आणि तुम्ही बाहेर बघा इथे किती पसर होतं, आता एकदम व्यवस्थित दिसतंय. सगळं आवरलंय. तिथल्या तिथं भांडे आहे, ताई ताई येईल उद्या, ती आवरून येईल. तर आता हे जे एवढा पसार आहे, ताई आणि ती स्वयंपाकाला छान अशी मस्त बटाट्याची भाजी, मिरच्या तळल्या, खूप छान असा बेत झालेला आहे स्वयंपाकाचा पण. म्हणजे मम्मी म्हणे तू जर आता इथे घरी कधी जाऊन स्वयंपाक करशील तर माझा पण स्वयंपाक इथेच केला. तर हे सगळं धान्य वगैरे आपलं आहे, डाळी साडी, तर हे आता उद्या भरणार आहे. चला मी मम्मी दाखवते तुम्हाला. मम्मी तर बघा मम्मी इथे आहे. तर तुम्हाला मम्मीची आतुरता असेल, मम्मी कुठे आहे. इथे लाईट गेली. मम्मी काय ग, तू काय करत होती सांग. वरती होती ना, हां. तर मम्मी वरती होती. तर मम्मी आम्ही खाली बोलून घेतलं. 5:30-6ला ताई आली. स्वयंपाक काय करायचा, चहा मम्मीने पिला. थोडंसं बरं वाटलं मम्मीला. मम्मी मला थंडी वाजते. तर मम्मी आराम करते. कसं वाटते तुला आता घर? एकदम फ्रेश वाटते ना. तर इकडे आता हे जे आहे डबे, हे जे घसलेले आहे सगळे, तर मी हॉलमध्येच ठेवले. आता उद्या डायरेक्ट पुसून वगैरे मम्मी आम्ही भरू. काही मम्मीला ठेवायचं वगैरे ते व्यवस्थित मम्मी प्रॉपर भरेल. तर छान आता सगळं इथलं आवरलं. तर चला. तर आता मी इकडे आहे गॅस घसते. तर साईला जिमला जायचं आहे. तर मी तुम्हाला सांगते चिमणी किती छान निघाली बघा, एकदम प्रॉपर निघाली. खूप घाण झाली होती ती. इथे ना मम्मीच्या इथे हवा जायला मार्ग नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. नाही तर तुम्हाला सांगते घर एवढं घाण पण होणार नाही. आणि हे जे टॅग आहे मी सगळे छान क्लीन करून घेतले. आता फक्त आतमधून आहे ना थोडंफार पुसायचं आहे, बस तेवढंच बाकी आहे. नाही तर एकदम प्रॉपर झालेलं आहे फ्रीज पण. तर आता हे मी ना गॅस आहे ना खूप ऑइली झाला, तर मी गॅस आहे ना सामान्य घसत नाही, पण आज घसते कारण की ना तो जास्तच अति घाण झालेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे पेस्ट कंट्रोलवाले काका येतात पाटील म्हणून. तर त्यांनी ना थोडेसे झुरळ झाले होते, म्हणजे मला 1-2 दिसले. तर त्यांनी ना आम्हाला सगळीकडे थोडं औषध लावून दिले. तुम्हाला सांगते इतके झुरळ आहे ना, म्हणजे दिसत आहे नाही का जसे बाहेर येत आहे. तर मला दिसले 1-2 नाही का. म्हटलं बरं फरक पडला. ते काका येतात आमच्याकडे पाटील काका पेस्ट कंट्रोलवाले, ते नेहमी आम्हाला औषध वगैरे लावून देतात. चला आता हा मी गॅस वगैरे स्वच्छ धुवून घेते. आता एवढेच भांडे राहिले, ते ताई घसेल उद्या. चला आता. तर बघा आज इतकं काम केलं निशाने. 2 लेडीज आणल्या होत्या तरी त्यांना 1200 रुपये दिले दोघींना आवडायचे. म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 5पर्यंत. थोडं साफसफाईला लागतंच माणूस, 1-2 महिन्यांनी. तिच्याकडनं पण जास्त होत नाही, माझ्याकडनं पण जास्त होत नाही. मग आता एकखट्टे 2 जणी आल्या, त्यांना 1200 रुपये दिले सगळं. तरी निशाने किती काम केलं. भांडे काढले, आता हे डबे घसून त्यात सगळं हे टाकायचे, आपल्याला साहित्य टाकायचं, डाळी पापड वगैरे जे बी काही असेल ते. माझ्याकडनं काहीच काम नाही. माझी काल स्टेन काढली आहे, मला थोडा त्रास होतोय. तर मी झोपूनच, मी सकाळी जेवण केलं, गोळ्या औषध घेतलं, तशी वरती झोपून घेतलं होतं. आत्ता खाली आली, चहा वगैरे घेतला. तर अशा प्रकारे आज आम्ही आवरलेलं आहे. खूप आम्हाला काम पुरतं आहे घरामध्ये. तरी बघा धुणं भांडायला बाई आहे, स्वयंपाकाला बाई, एक डस्टिंगला बाई होती. तर नेमकी ती गावाला गेलेली म्हणून एवढी आमची फजिती होती. डस्टिंगला बाई पाहिजेच, एवढं काम होत नाही. रात्रभर जागरण करून माझ्याकडनं दिवसा काहीच काम होत नाही. त्याच्यामुळं मला कामाला बाई ठेवावीच लागते. आणि आपल्याला स्वच्छ आवडतं, असं घाण आवडत नाही. म्हटलं चांगली भेटली तरच ठेवते, जेव्हा येईल तेव्हा बघू. तोपर्यंत आता घरच्या घरीच थोडंसं आवडतोय. तर अशा प्रकारे आम्ही आज माझ्या निशाने सगळं काम केलेलं. 1-2 महिने ती आवडतच असते. किचन म्हणा, ट्रॉल्या म्हणा, सगळं आवडतच राहते.
तर तुम्हाला मी सांगितलंच, मी एवढं म्हणजे आवरायचं तर होतंच मम्मीचं घर, पण विषय आहे असा का मी तुम्हाला 2-3 दिवसांनी सांगेल का मी एवढी आम्ही साफसफाई का केली घरात. तर एक छोटासा माझी पार्टी आहे, तर तुम्हाला मी सांगेलच ती. तर छान मी असे ग्रे कलरचे पडदे लावलेले आहे, कारण की बेडशीट आहे ना ग्रे कलरची टाकली ना, तर मग म्हटलं चला हेच पडदे लावले बघा मी, छान दिसत आहे. तर आता मम्मी आराम करेल. मस्त बटाट्याची मम्मीने भाजी करायला लावली, मिरच्या तळायला लावल्या. मम्मीच्या तोंडाला चव नाही म्हणे, मस्त मिरच्या माधुरी ताई मिरच्या तळल्या हा ना मम्मी. हां, तर आता मम्मी आराम करेल. चहा घेतलेला आहे मम्मीने. तर मम्मी कशी क्यूट दिसते, गोरी गोरी. तर चला मग आता मी तिकडचं थोडंसं आता राहिलं आहे तेवढं आवरून घेते. मी माझ्या घरी जाते. आता माझ्या घरी किती पसार आहे तो दाखवेल तुम्हाला.